भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, हे सातत्याने जनतेमध्ये असल्यामुळे आणि एकूणच जनतेचा आता कल हा भारतीय जनता पार्टीकडे असल्यामुळे मोठ्या संख्येने यावेळेस भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागण्यासाठी कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि जवळजवळ 2600 पेक्षा जास्त अर्ज शहर कार्यालयात आलेले आहेत. साधारणतः एखाद्या कार्यकर्त्याशी बोलत असताना तो किती सिरियसली निवडणूक लढेल आणि किती जिंकण्यापर्यंत जाईल याचा अंदाज येतो आणि त्याप्रमाणे शॉर्टलिस्ट केली आम्ही. या प्रक्रियेचा भाग म्हणून एक जागा वाटप ही एक आणखी कसोटी असणार आहे. कारण तुम्ही एकटे लढत नाही, तुमच्यासोबत शिंदेची शिवसेना असणार आहे आणि सोबत RPI वगैरे पण आहे. तर काय सूत्र आहे किंवा तुम्ही स्थानिक पातळीवरती काय विचार केलाय जो तुम्ही प्रदेश पातळीवरती पोहोचवलाय? कारण शेवटी सिग्नल तिकडनं मिळणार आहे. तर ज्या ठिकाणी ज्यांचे नगरसेवक आहेत त्यांना तो प्रभाग आम्ही देतो, ती जागा देतो किंवा 2 नंबरची जागा असेल तर ती देतो. आणि या संदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, ते बसून एकत्र निर्णय करतील. 125 तुम्हाला अधिक म्हणजे एकूण निवडून आणायच्या अधिकच्या जागा धरून, तर मग तुम्ही लढणार किती आहात? ज्या ठिकाणी गेल्या वेळेस म्हणजे 2017ला आम्ही जिंकू शकलो नाही, अशाच ठिकाणी नवीन येणाऱ्या कार्यकर्त्याचा किंवा तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मागच्या सभागृहातले काही कार्यकर्ते अन्य पक्षातून आमच्याकडे येत आहेत. जर तिथं आमचा कार्यकर्ता सक्षम नाही किंवा आम्ही ती जागा जिंकू शकलो नाही, अशाच ठिकाणी आम्ही नवीन आलेल्या कार्यकर्त्याचा विचार करू, अन्यथा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनाच तिकीट देणार. नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहत्रे आणि आपण पाहत आहात आमचा विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम स्पेशल गेस्ट. आणि आज आपले स्पेशल गेस्ट आहेत दिलीप कांबळे. नमस्कार दिलीप भाऊ, आपलं स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार, धन्यवाद. दिलीपराव पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आणि माजी मंत्री देखील राहिलेले आहेत. आणि आत्ता महापालिका निवडणुकीमध्ये त्यांच्यावरती एक मोठी जबाबदारी आहे. या महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यामध्ये जी कोर कमिटी आहे त्याचा दिलीप कांबळे एक भाग आहेत. मंडळी, सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. नुकत्याच नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल लागले. आता महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि या सगळ्या रणधुमाळीमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. आणि म्हणूनच या भारतीय जनता पक्षामध्ये विशेष करून पुणे म्हणून नेमकं काय सुरू आहे याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी दिलीपरावांना आपण आज आमंत्रित केलंय. काय काय सुरू आहे सध्या पक्षामध्ये? कारण 2,500 लोकांचे किंवा इच्छुकांचे अर्ज उमेदवारीसाठी आलेत अशी माहिती आहे. एका अर्थाने एक महापूर आल्यासारखी परिस्थिती पक्ष कार्यालयामध्ये पाहायला मिळते. काय साधारणपणे सध्याचं चित्र आहे? साधारणतः 2017 नंतर 2017च्या निवडणुकीमध्ये 100 पर्यंत आम्ही महापालिकेमध्ये आमचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले. आणि मग 2014 ते 19 या कालखंडामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकूणच महाराष्ट्रामध्ये केलेली विकासाची कामं, केंद्रामध्ये माननीय मोदी साहेबांचं 2014 ते 25 पर्यंतचे देशभर केलेल्या विकासाची कामं जनतेशी डायरेक्ट टच असणं. आणि मग आज आपण पाहिलं असेल की काल जे निकाल आले स्थानिक स्वराज्य संस्थेचे, म्हणजे नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, नगरपंचायत असेल, या सगळ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जवळजवळ 288 पैकी 129 नगराध्यक्ष निवडून आले आणि 3000पेक्षा जास्त नगरसेवक. एवढी मोठी संख्या आहे. याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी केवळ निवडणुका आले की काम करत नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता केवळ निवडणुका जवळ आल्या म्हणून काम करत नाही. तो सातत्याने जनतेमध्ये असतो, जनतेचे प्रश्न सुखदुःखामध्ये असतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा 24/7 असल्यासारखं महाराष्ट्रात काम करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, हे सातत्याने जनतेमध्ये असल्यामुळे आणि एकूणच जनतेचा आता कल हा भारतीय जनता पार्टीकडे असल्यामुळे
मोठ्या संख्येने यावेळेस भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागण्यासाठी कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि जवळ-जवळ 2,600 पेक्षा जास्त हं. अर्ज शहर कार्यालयात आलेले आहेत. आत्ता तुम्ही म्हटला की गेल्या वेळी साधारणपणे 100 तुमचे सभासद निवडून आले होते. यावेळी तुम्ही नारा दिलाय अब की बार 125 पार. पण हे 125 निवडून आणण्यासाठी म्हणून या 2,500 किंवा 2,600 लोकांमधले तुम्हाला उमेदवार ठरवावे लागणार आहेत. तर ती एक मोठी कसोटी असणार आहे. आम्ही गेल्या आठवड्यातच हं, प्रत्येक प्रभागाचा एक आढावा बैठक, हं, त्या प्रभागातले सगळे प्रमुख कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि जुने नवे अशा कार्यकर्त्यांची बैठक आम्ही 2 दिवस त्या बैठका केल्या प्रभागांच्या, प्रभागनीय आहे. आणि त्याच्यानंतर हे जे अर्ज आलेत या सगळ्या 41 प्रभागामधले, तर मी असेल, गणेश विडकर असतील, आमचे शहर अध्यक्ष धीरज घाटे असतील, श्रीनाथ भीमाले असतील, आमचा सरचिटणीस माझ्याबरोबर सहकारी विश्वास ननावरे असतील. आम्ही रोज 2, 3, 4 प्रभागाच्या इंटरव्ह्यू करून आम्ही त्या 2 दिवसात या प्रमुख कार्यकर्त्यांशी बोललो आम्ही आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं. आणि असं नाही की बुवा आला कार्यकर्ता हां, ठीक आहे, असं नाही. त्याला म्हटलं, "मग तू निवडून कसा येणार आहे?" मग भगिनी असेल, पुरुष कार्यकर्ता असेल, तर त्याच्याकडून आम्ही ऐकून घेतलं. आणि आता गेली 40 वर्ष मी पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करतोय. थोड्या बहुत फरकाने धीरज घाटे, आमचे भीमाले आहेत, बिडकर आहे. हे कार्यकर्ते साधारणतः एखाद्या कार्यकर्त्याशी बोलत असताना तो किती सिरियसली निवडणूक लढेल आणि किती जिंकण्यापर्यंत जाईल याचा अंदाज येतो. आणि त्याप्रमाणे शॉर्टलिस्ट केली, आम्ही प्रदेशाला पाठवली. प्रदेशाचे पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमचंही लोकल पार्लमेंट बोर्डही आम्ही बसणार आहोत आणि अजून काही त्यात चर्चा करून नावं प्रदेशाला पाठवू आणि या सगळ्याचं मिळून प्रदेश चांगल्या कार्यकर्त्यांना या पुणे शहरामध्ये संधी नक्की दिली जाईल याची मला खात्री आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून एक जागा वाटप ही एक आणखी कसोटी असणार आहे. कारण तुम्ही एकटे लढत नाही आहात. तुमच्यासोबत शिंदेची शिवसेना असणार आहे आणि सोबतच आर-पी-आय वगैरे पण आर-पी-आय आहे. बी आहे, बरोबर. तर काय सूत्र आहे किंवा तुम्ही स्थानिक पातळीवरती काय विचार केलाय जो तुम्ही प्रदेश पातळीवरती पोहोचवलाय? कारण शेवटी सिग्नल तिकडनं मिळणार आहे. स्थानिक ठिकाणी 2017ला 31 शिवसेना असताना ते ज्या प्रभागामध्ये शिवसेना लढली किंवा ज्या प्रभागामध्ये त्यांचे नगरसेवक म्हणून कार्यकर्ते निवडून आले, असे साधारणतः 10 ठिकाणी 10 नगरसेवक पुणे शहरात निवडून आले आणि काही ठिकाणी ते 2 नंबरलाही होते. आता साधारणतः युतीचं सूत्र गेले अनेक वर्ष मी पाहतोय. शिवसेनेवर 25 वर्ष युती होती. मी 95 पासून या प्रक्रियेत आहे. तर ज्या ठिकाणी ज्यांचे नगरसेवक आहेत त्यांना तो प्रभाग आम्ही देतो, ती जागा देतो किंवा 2 नंबरची जागा असेल तर ती देतो. आणि या संदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, ते बसून एकत्र निर्णय करतील. आणि हो, हे खरं आहे, आम्ही 125 म्हणजे आता मला सांगा 105 जागा तर आमच्याकडे आज आहेत. आजही काही नवीन माजी नगरसेवक, कार्यकर्ते पक्षात येत आहेत. मग तोच 110 पर्यंत आकडा गेला तर साधारणतः 15 एक जागा आम्ही वाढवून निवडून आणाव्या अशा प्रकारचा आमचा मानस आहे. म्हणजे 125 तुम्हाला अधिक म्हणजे एकूण निवडून आणायच्या अधिकच्या जागा धरून 125. तर मग तुम्ही लढणार किती आहात? आता हा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, एकनाथजी शिंदे साहेब हे बसून ठरवतील. बरं. आता बोलताना तुम्ही ज्याचा उल्लेख केला, की आताही प्रवेश सुरू आहेत नवीन, नवीन लोक येत आहेत. म्हणजे अगदी आता आज सकाळी तासाभरापूर्वी पण 2 नगरसेवक जे आहेत म्हणजे मावळत्या सभागृहातले, तर ते शिवसेनेचे तुमच्याकडे आलेत, राष्ट्रवादीचे लोक तुमच्याकडे येत आहेत. हे सगळं जे इन्कमिंग सुरू आहे तर त्याविषयी मोठ्या प्रमाणावरती नाराजी आहे. विशेष करून जे जुने कार्यकर्ते आहेत, ते म्हणतायत आम्ही निष्ठावान आहोत आणि मग असे बाहेरचे येणारे लोक त्यांना जर उमेदवारी तुम्ही देणार असाल तर आम्ही काय केवळ सतरंजाच आयुष्यभर उचलायच्यात का? ज्या ठिकाणी गेल्या वेळेस म्हणजे 2017ला आम्ही जिंकू शकलो नाही, हं, अशाच ठिकाणी नवीन येणाऱ्या कार्यकर्त्याचा किंवा तुम्ही म्हणालात हं. त्याप्रमाणे मागच्या सभागृहातले काही कार्यकर्ते अन्य पक्षातून आमच्याकडे येत आहेत. जर तिथं आमचा कार्यकर्ता सक्षम नाही किंवा आम्ही ती जागा जिंकू शकलो नाही, अशाच ठिकाणी आम्ही नवीन आलेल्या कार्यकर्त्याचा विचार करू.
अन्यथा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनाच तिकीट देणार. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, आमच्या शहर अध्यक्षांनी सांगितलंय, आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं, की बुवा एक 10% 15% जागा ह्या बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांना देऊ. आणि ज्यांना आम्ही प्रवेश देतोय, त्या काही सगळ्यांना तिकीट देणार नाही आम्ही, किंवा ते सगळे तिकिटासाठी येत नाहीयेत. बर. काही जण येत आहेत, म्हणजे राजकारण आहे शेवटी. कुणी या पक्षातून त्या पक्षात जेव्हा प्रवेश करतो, तेव्हा त्याची काही स्वाभाविक काही अपेक्षा असेल. पण सगळ्यांना तिकीटच देणार आहोत आम्ही, असं नाहीये. काही ठिकाणी आम्ही देऊ तिकीटं. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रस्सीखेच जर उमेदवारीसाठी होणार असेल तर निवडणुकीमध्ये बंडखोरीची देखील शक्यता तितकीच बळावते आणि तो धोका तुमच्या पक्षाला सर्वाधिक आहे. अरुणजी, मी आपल्याला सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे, की तिकिटासाठी किंवा एखाद्या पदासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्याचा प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकार आहे. जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, त्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे. पण ज्या क्षणी आमचा एखादा उमेदवार जाहीर होतो, त्या क्षणी अन्य इच्छुक उमेदवार त्याचं अभिनंदन करतात आणि पक्षाच्या कामाला लागतात, निवडणुकीच्या कामाला लागतात. आमच्याकडे बंडखोरी होणार नाही. साधारणपणे वैचारिक साधर्म्य किंवा विचारसरणी काहीशी जुळते किंवा मग थोडंसं राजकारण देखील जुळवून घेण्याचं अशी ज्यांची वृत्ती असते त्या लोकांना सामावून घेतलं जातं, त्यामध्ये फारशी काही अडचण येत नाही. पण काही लोक असे असतात, म्हणजे आता परवा तुमच्या कार्यालयासमोर जे आंदोलन झालं त्यात की कोणीतरी एक बाहेरच्या पक्षातनं आलं की ज्यांनी काय अमुक कुठल्या तरी निमित्तावरती मांस वाटप केलं. कोणीतरी पिंपरी चिंचवडमध्ये असं आहे की ज्यांनी सरसंघचालक मोहन भागवतांचा एकेरी उल्लेख केला होता. तर असे लोकही तुम्हाला चालतायत आणि त्यांचं तुम्ही स्वागत करतात. पक्षामध्ये अशा काही अ, किरकोळ घटना घडलेल्या आहेत हं. आणि ज्याचा उल्लेख तुम्ही केला, की कार्यालयासमोर आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी, केलं. त्याची भावनाही तीव्र होती आणि त्या संदर्भातला सर्व अहवाल माननीय प्रदेशाध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्याकडे आम्ही पोहोचवलेला आहे. त्या संदर्भातलं योग्य वेळी आम्ही तो निर्णय करू, हं. की बुवा यांना प्रवेश दिलाय, मग थांबवायचा का ठेवायचा का काय? कारण गोकुळे अष्टमीच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलं होतं, हं. की मांसाहाराची शक्यतो दुकानं बंद ठेवावीत. हं. पण मग माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर केलं, की नाही, नाही, कुणी काय खायचं हे तुम्ही कसं ठरवणार? आणि म्हणून त्यांनी ते आंदोलन केलं होतं शिवसेनेने. तर शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि मग त्यांनी ते मोठ्या प्रमाणात काही चिकन, मांस वाटले. अशा प्रकारचं व्हिडिओ व्हायरल झाले. हं. तर त्याची दखल पक्षाने घेतली. कारण यातून देखील म्हणजे केवळ कार्यकर्तेच नाही तर सर्वसामान्य मतदार किंवा नागरिक जो आहे, जो पुणेकर आहे, जो तुमच्यावरती विश्वास ठेवतो, तर त्याच्या मनामध्ये काहीशी चलबिचल की काय चाललंय भारतीय जनता पक्षामध्ये, तोही फार काही याच्यामध्ये समाधानी आहे किंवा त्याला काही आवडतंय. म्हणजे केवळ कार्यकर्ताच नाही तर सामान्य मतदार जो आहे, तर तोही एखाद्या वेळी म्हणजे ठीक आहे, आता तुमची ताकदच एवढी वाढली आणि ज्या पद्धतीचं व्यवस्थापन आणि यंत्रणा आहेत, पण तरी देखील सामान्य नागरिकाच्या भावना तुम्हाला दुर्लक्षून चालणार नाही. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा पुणेकरांच्या भावनेशी सहमत आहे हं. आणि आम्ही पुणेकरांच्या या सर्व सुख-दुःखाचा विचार केल्यामुळेच हं. आज भारतीय जनता पार्टीचं हे विराट स्वरूप आलेलं आहे. हं. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं, की आम्ही केवळ निवडणुका आल्या की काम करत नाही. आम्ही हं. सातत्याने जनतेमध्ये असतो. म्हणून जनतेचं प्रेम आम्हाला मिळालं आणि म्हणून जनतेचा पाठिंबा मिळतोय. हं. हं. आता काही जण आम्हाला म्हणतात, की केवळ ही निवडणूक झाली की दुसरी निवडणूक. तर तसं नाहीये. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता स्थानिक ठिकाणी 24/7 लोकांना अवेलेबल आहे. स्वतःचा व्यवसाय सांभाळून तो लोकांसाठी उपलब्ध असतो. आणि म्हणून मग लोकांना वाटतं, की नाही बा हे माझा जवळचा कार्यकर्ता आहे, आता तो उभा राहिलाय, याला निवडून द्या. म्हणूनच आता महाराष्ट्रामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा कालचा निकाल काय सांगतो, तर कार्यकर्ते जनतेमध्ये असतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा माननीय मुख्यमंत्री महोदयांवर विश्वास आहे. भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे. म्हणून त्यांनी एवढा मोठा आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे. केवळ ग्राउंड लेव्हलचा कार्यकर्ताच नाही, तर तुमचे काही विद्यमान आमदार असू द्यात किंवा माजी आमदार असू द्यात, त्यांनी देखील नाराजी या संदर्भात व्यक्त केली आहे. उदाहरणार्थ तिकडे जगदीश मुळीक, मग कारण तिकडे सुरेंद्र पठार यांना, ज्यांचे वडील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत. अ, त्या इकडे परत तुम्ही खडकवासला मतदारसंघामध्ये सचिन दोडके, ज्यांनी विधानसभेची निवडणूक भीमराव अण्णा तापकीर यांच्या विरोधात लढली होती, त्यामुळे तिकडे भीमराव अण्णांची नाराजी आहे.
तर या वरिष्ठ नेत्यांची देखील नाराजी आहे आणि मग तुम्ही या वरिष्ठ नेत्यांचं मत विश्वासात तुमचा पक्ष घेत नाही असं साधारणपणे मेसेज जातो. या दोन्ही मतदारसंघामध्ये हं, माननीय आमचे आमदार भीमराव अण्णा तापकीर असतील किंवा हं. हां, भीमराव अण्णा तापकीर असतील किंवा हं, इकडे आमचे जगदीश मुळीक जे माजी आमदार आहे, शहराचे माझे अध्यक्ष आहेत, हं. त्यांच्याशी या संदर्भात बोलूनच निर्णय झालेला आहे. बरं. आणि भीमराव अण्णांनी नाराजी व्यक्त केली का तर ज्या पातळीवर त्यांनी नाराजी व्यक्त करायला पाहिजे होती पक्षाच्या नेतृत्वाकडं, योग्य ठिकाणी नाराजी त्यांनी व्यक्त केली आणि त्यांचं समाधान झालेलं आहे. बरं. अर्थात त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला कळेल त्यांचं समाधान खरोखरच झालंय का? अ, कारण ही सुंदोब-सुंदी किंवा हे वातावरण जे आहे म्हणजे एका अर्थाने आपल्याला विश्वासात घेत नाही, ही भावना किती काळ टिकते हे देखील पाहायला लागेल. दुसरा एक प्रश्न असा आहे, की राष्ट्रवादी काँग्रेस जो राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष आहे. तो राज्यात तुमच्या सोबत आहे. त्यांना पुण्यामध्ये तुम्ही सोबत घेत नाही आहात. अगदी तसं जाहीरच करून टाकलंय. माननीय मुख्यमंत्री त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हं, पुण्यातल्या ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या निवडणुका झाल्या त्याच दिवशी ते पुण्यात कार्यक्रमाला आले असताना आपल्याशी बोलत असताना पुण्यातल्या सर्व पत्रकार मंडळींशी बोलताना त्यांनी सांगितलं की मुंबई मध्ये आम्ही तिघही एकत्र लढू, पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही आणि शिवसेना एकत्र असू. अजितदादा यांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा लढेल. बरं. आणि धोरणात्मक निर्णय आम्ही केलेला आहे. काय अडचण झाली असती राष्ट्रवादी आता जर या सोबत तुमच्या संदर्भातलं असतं तर? माननीय मुख्यमंत्री आणि अजितदादाच बोलू शकतील बरं, अधिकारवाण्यानी. बरं. नाही तुम्ही इथे स्थानिक किंवा शहर ना महानगर नाही, पातळीवरती शेवटी का एक काय एक काय झाली सूत्र असती एक अडचण? सूत्र ठरलं की बाबा शिवसेनेबरोबर युती पुण्यात करायची, पिंपरी चिंचवडलाही करायची, परंतु पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादी जे अजितदादा पवारांची पक्ष आहे त्यांच्यावर युती नाही करायची आणि त्यांनी ते मान्य केलं. अजितदादाही म्हणाले की आम्ही वेगळं लढणार आहे. पण त्याचा परिणाम आता असा झालाय किंवा असा होऊ घातलाय, की आता दोन्ही राष्ट्रवादी ज्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत म्हणजे शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येत आहेत आणि ते तुमच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे किंवा अडचणीत जाणार आहे. एकतर्फी हा सामना होण्याची शक्यता नाहीये, जे तुम्हाला आता वाटतंय. नाही, आम्ही राजकारणामध्ये कधी असं म्हणत नाही एकतर्फी सामना आहे. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते आणि आम्ही निवडणुकीप्रमाणेच लढतो. बरं, सगळ्या प्रकारचं व्यवस्थापन आहे. आमचा बूथ लेव्हलचा कार्यकर्त्यापासून ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत आम्ही सगळे त्या भागामध्ये त्या प्रभागात काम करतोय आम्ही. बरं, राज्याचं नेतृत्व सक्षम आहे. पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत. बावनकुळे साहेब आमचे महाराष्ट्राचे निवडणूक प्रमुख आहेत. आणि आम्ही व्यवस्थापन आणि जनतेतला सहभाग, जनतेमध्ये असणारा आमचा एक प्रकारचं एक भावनिक नातं आहे प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्याचं. तो कार्यकर्ता आणि मग जो कार्यकर्ता कायम आमच्या संपर्कात आहे, ती जनता म्हणते, की मग भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत. कायम आमच्या सुख-दुःखात असतात. आम्ही भाजपला मतदान करणार. कारण अजित पवार देखील तितकंच लक्ष या निवडणुकीमध्ये निश्चितपणे हे घालणार बघा, जसं मुख्यमंत्र्यांचं लक्ष असणार आहे तुमच्या बाजूने आणि ते देखील जिद्दीनं लढणार. त्यांच्या दृष्टिकोनातून प्रतिष्ठेची निवडणूक होणार आणि अशा वेळी तुम्हाला ही निवडणूक अवघड जाणार नाही का? मी जसं सुरुवातीला म्हटलं, की प्रत्येक निवडणूक ही काही सोपी नसते. ती निवडणुकीसारखीच लढावी लागते. 15 दिवस युद्ध आहे आणि मग युद्धासारखंच लढायचं असतं. सगळ्या प्रकारचे जे काही निवडणुकीसाठी लागतं त्या काळामध्ये ते आम्ही सगळं करतो. म्हणजे म्हणण्यासाठी कारण त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी हा शब्द वापरला की मैत्रीपूर्ण लढत होईल पण आता ती काही मैत्रीपूर्ण नाही युद्धासारखंच होणार आहे म्हणजे आम्ही पण निवडणूक अवघड जाणार असं असं अवघड नाही तुम्हाला वाटतं? जाणार आणि बर आम्ही अवघड पेपर सोडवण्यामध्ये माहीर असल्यामुळे बर आम्ही टॉपमध्ये आहोत. बर आम्ही 51% ची लढाई लढणार आणि जिंकणार. आणि अजितदादांच्या बरोबर आमची युती जरी झाली नाही, तरी काय आम्ही टोकाचा त्यांच्यावर टीका-टिप्पणी आम्ही करणार नाही. ते करणार नाहीत. आणि मग बघा, 3 पक्षाचं राज्यामध्ये सरकार असताना तिन्ही पक्षाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि निवडणुकीच्या माध्यमातूनच
पक्षामध्ये कार्यकर्त्याचं इन्कमिंग सुरू असतं. मग आता कार्यकर्ता आल्यानंतर त्यांनी तिकीट मागितलं तर ते काय चुकीचं नाही ना. आता सगळ्यांना तिकीट मिळत नाहीत. म्हणजे जसं 2,500 कार्यकर्त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली. 165च जागा आहेत पुण्यात. हे कार्यकर्त्यालाही माहिती आहे की 165 जणांना तिकीट मिळणार आहे. पण तो कार्यकर्ता काम करतोय, त्याचा सन्मान ठेवला पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. लोकशाही आहे आपल्याकडं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली आणि त्या राज्यघटनेप्रमाणे प्रत्येक भारतीय नागरिकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, ज्याचं वय 21 वर्ष पूर्ण आहे. त्यामध्ये देखील म्हणजे जे कुठले उमेदवार असतील त्याच्यामध्ये देखील घराणेशाही दिसून येईल असंही एक बोललं जातंय. मग जे जे काही प्रस्थापित आहे तिथली त्यांची पुढची पिढी असू द्यात किंवा कुणाची पत्नी आहे, कुणाची मुलगी आहे, कुणाचे आणखीन नात्यातली लोक आहेत, यांना उमेदवारी दिली जाते. त्याविषयी देखील मग प्रश्न उपस्थित होतात. भाजपचे देखील बरीच नावं चर्चेत आहेत तशी. अगदी तुमच्या जो घरातला देखील म्हणजे कार्यकर्ता आमदार जो सुनील कांबळे यांची कन्या यावेळी निवडणूक लढणार असं म्हणतायत. जो कार्यकर्ता पक्षाचं काम करतो, समजा एखाद्या घराण्यामध्ये आमदार आहे आणि आमदाराच्या घरातली मुलं किंवा मुलगी समजा पक्षाचं काम करत असेल कार्यकर्ता म्हणून, त्या कार्यकर्त्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे. पक्ष नेतृत्व ठरवेल तिकीट द्यायचं कोणाला ते. जरी आमदार असले तरी बर त्यांना इंडिव्हिज्युअल अधिकार कोणाला नाहीये. पुण्याची कार्ड कमिटी आहे आणि प्रदेशाची कार्ड कमिटी आहे. सर्वे करतोय आम्ही. बर निवडून येण्याच्या जवळ जो कार्यकर्ता असेल त्याचा विचार होईल. सर्वे साधारणपणे काय स्वरूपाचे सुरू आहेत, म्हणजे चालू आहे कुठल्या ना. कुठल्या पातळ्यांवरती आहे काय, म्हणजे अगदी तुमच्या रणनीतीचा भाग व्यक्तिगत अगदी डिस्क्लोज वि- नाही करायचा, पण काय तुमचं सांगितलं ना तुम्हाला की निवडून येण्याच्या जवळ जो कार्यकर्ता असेल हं, त्याचा विचार होईल. हं, शेवटी आज ह्या आधुनिक युगामध्ये सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. एक दिवसात सुद्धा सर्वे करून मिळतो. शॉर्ट सर्वे आहे, मोठे सर्वे आहेत, पक्ष म्हणून सर्वे करतो. एखाद्या व्यक्तीला तिकीट द्यायचं त्याच्या नावाने सुद्धा सर्वे करतो आम्ही. बर शेवटी जी जनता निवडून देणार आहे त्या जनतेत एखाद्या व्यक्तीबद्दल काय मत आहे हे जाणून घेतो आम्ही. आणि त्यात तुम्ही आता जसं म्हटलं की तुमचा पक्ष हा निवडणूक कशा लढवायच्या आणि कशा जिंकायच्या याच्यामध्ये माहीर आहे. तुम्ही अर्धी लढाई ही मॅच फिक्सिंग करून जिंकली असा एक आरोप तुमच्यावरती होतो. त्याचं कारण असं की मग प्रभाग रचना तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला हवी तशी करून घेतली. तुम्ही मतदार याद्या तशाच पद्धतीनं फोडल्या आणि आता काय उमेदवार पळवत आहात किंवा मतदार पळवत आहात. हे सगळं जे आहे तर हे तुमच्या रणनीतीचाच भाग आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. हं, सॉरी, स्वायत्त संस्था आहे हं, आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे. त्यांनी प्रभाग रचना केली, त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली, त्याप्रमाणे प्रभाग रचना झालेली आहे एक. आणि मॅच फिक्सिंगचा विषयच येत नाही. काही जणांच्या डोक्यात त्यांचं डोक्यातला मेंदू फिक्स झालाय. बर बघा, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. निवडणूक आयोगाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना सांगितलं की तुम्ही या. 2 दिवस दिले होते आणि जे काय आपलं मतदान यंत्र आहे, ईव्हीएम ज्याला म्हणतो, ते तुम्ही हॅक करून दाखवा. एकही पक्ष आला नाही. अगदी खरं तर मी काही एवढा मोठा नाही, पण राहुल गांधींचं नाव घेतो मी. केंद्रीय म्हणजे लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अनेक वेळा आरोप केले. मग निवडणूक आयोगाने त्यांना सांगितलं की तुम्ही रीतसर या. आता बरोबर आहे ना. नाही मी रस्त्यावर आरोप करणं आणि एखाद्या यंत्रणेवर आरोप करत असताना ती यंत्रणा जर म्हणत असेल की तुम्ही या आणि आम्हाला दाखवा की मशीन हॅक होते, मतदार याद्यात फोडल्यात. आमचं तर म्हणणं आहे की मतदार यादीची पडताळणी झाली पाहिजे, त्या मतदार याद्या नीट असल्या पाहिजे. आमचं समर्थन आहे, पण त्याची पद्धत आहे ना. एखाद्या विषयात दुरुस्ती करायची असेल तर ज्या संबंधित यंत्रणेशी तो विषय संबंधित आहे त्यांच्याकडे बोललं पाहिजे. मला न्याय पाहिजे म्हणून रस्त्यावर ओरडण्यापेक्षा मी कोर्टात गेलं पाहिजे, पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे, रीतसर तक्रार केली पाहिजे. मग तुमची तक्रार जर मतदार यंत्राबद्दल आहे तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे गेलं पाहिजे. तुम्ही ती ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवली पाहिजे ना. तुम्ही आलंच नाही.
नाही, तो तरी ईव्हीएमचा भाग झाला. मी आत्ता जे प्रभाग रचना प्रामुख्याने ज्या झाल्या त्याच्यावरती खूप आक्षेप आले होते आणि तुम्ही आक्षेप की आल्या आ- विरोधकांचं पॅनलच तयार होऊ नये अशा, आक्षेप आणि त्यातही 4 सदस्यीय प्रभाग जो आक्षेप आहे. आक्षेप आल्यानंतर महानगरपालिकेने आणि निवडणूक आयोगाने त्या जे आक्षेप होते त्यांना उत्तर दिलेले आहेत. या याद्या किंवा हे आम्ही नाही तयार केलं. जी यंत्रणा आहे निवडणूक आयोगाची त्यांनी केलेलं आहे. आत्ता पुण्यातली जी निवडणूक लढवली जाते त्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून एक प्रमुख चेहरा जो आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाते, पुणे ते शहराची म्हणजे निवडणूक मान्य मुरलीधर मुरलीधर मोहोळ मोहोळ. आमचे हं, केंद्रीय मंत्री आहेत, पुण्याचे खासदार आहेत. हो. ते आमच्या निवडणुकीचे प्रमुख आहेत. हं, शहर अध्यक्ष धीरज घाटे आहेत. हं, आमच्या निवडणूक यंत्रणेचे प्रमुख म्हणून आम्ही गणेश बिडकरांना हो. केलेलं आहे. आणि आमची कोर टीम मिळून आम्ही एकत्रित सामूहिक निर्णय घेऊन सामूहिक निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय. चंद्रकांत दादांचं नाव तुम्ही हा मी आमच्या विसरला की आमचे काय? आमचे आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब आमच्याबरोबर आहेत. म्हणजे बघा, आहेत. चंद्रकांतदादा पाटील, मुरलीधर मोहोळ हे 2 नेते बरं. आणि त्यांच्याबरोबर आम्ही, म्हणजे मी असेल, श्रीनाथ भीमाले असेल, आमचे शहर अध्यक्ष धीरज घाटे असतील, गणेश बिडकर असतील, मग सगळे आमदार, भीमराव अण्णा तापकीर, सुनील कांबळे असतील, हेमंत रासने असतील, सिद्धार्थ शिरोळे असतील, आमच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ असतील, आम्ही सगळे एकत्र बसून निर्णय करणार आहोत. आणि आमचं जे झालेला निर्णय असेल किंवा आमचं जे काही म्हणणं असेल ते आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि महाराष्ट्राचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्यासमोर मांडू. त्याच्यातून निर्णय होऊन उमेदवारी यादी फायनल होईल. म्हणजे आता मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे कारभारी म्हणायचे का? म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत नाही. आम्ही सगळे सामूहिक नेतृत्व मानतो. बरं. आणि स्वाभाविकच पुणे शहराचे खासदार आहेत, केंद्रात मंत्री आहेत, तर आम्ही त्यांचं नेतृत्व आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. पुणेकरांनी त्यांना पुण्याचा खासदार म्हणून निवडून दिलं हं. आणि भारतीय जनता पार्टीचा माझ्यासारखा कार्यकर्ता हे मुरलीधर अण्णा मोहोळांचं नेतृत्व स्वीकारले. आम्ही चंद्रकांतदादा पाटलांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की भारतीय जनता पार्टी हे कुटुंब आहे. हं. मग कुटुंब आहे तर कुटुंबाचे कोणी ना कोणीतरी प्रमुख आहेत. आता ही निवडणूक आहे, या निवडणुकीचे प्रमुख आहेत मुरलीधर अण्णा मोहोळ. बरं. कोणाचं तरी ऐकलं पाहिजे ना, सगळ्याचं. माझंही ऐका, याचंही ऐका, त्याचं ऐका, असं होत नाही. कोणीतरी या सगळ्या यंत्रणा कोण हाताळणार? म्हणजे 165 जागा आहेत, 125 नगरसेवक निवडून आम्हाला आणायचे आहेत, तर त्याची जबाबदार कोण? कोणीतरी असले पाहिजे. मग ही टीम जबाबदार आहे. पण त्याच्यात सुद्धा प्रमुख मुरलीधर अण्णा मोहोळ, चंद्रकांतदादा पाटील, शहर अध्यक्ष आणि मग गणेश बिडकर, धीरज घाटे, श्रीनाथ भीमाले, दिलीप कांबळे आणि आमचे सगळे आमदार. आता एकूण पक्षाच्या दृष्टिकोनातून परिस्थिती सर्वार्थाने अनुकूल आहे. म्हणजे केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, पुण्यामध्ये एवढी सगळी ताकद आहे. मला थोडंसं तुमचं म्हणजे वैयक्तिक, आता हे सगळे महापालिका निवडणुकीचं बोलूच आता पण कॅन्टोन्मेंट सारखा भाग किंवा पर्वती सारखा भाग, म्हणजे जो पूर्वी काँग्रेसचा एका अर्थाने बालेकिल्ला होता किंवा तिथे मोठी ताकद, अगदी कॅन्टोन्मेंट मध्ये तर मोठा संमिश्र असा सगळा वर्ग आहे. इतर पेठांची गोष्ट वेगळी, कोथरूडची गोष्ट वेगळी, शिवाजीनगरची गोष्ट वेगळी. त्या परिसरामध्ये कसं हो कमळ म्हणजे रुजलं फुललं जरा ते, कारण तुमचं तिथे पर्सनल किंवा डायरेक्ट टच आहे म्हणून मी तुम्हाला विचारतो. थेट संपर्क आहे. मी मुळात हं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे हं, आणि मला जे काही बाळकडू मिळालं हं, की लोकांशी संपर्क असला पाहिजे डायरेक्ट. आणि मग नंतरच्या कालखंडामध्ये माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, हं. प्रमोदजी महाजन या मान्यवर नेत्यांचं मार्गदर्शन मिळालं. नंतरच्या काळामध्ये मग एकनाथ खडसेंपासून ते देवेंद्र फडणवीसांपासून भाऊसाहेब फुंडकर, धरमचंदजी चोरडियांपासून ते वाढण्यांपर्यंत आणि फरांदे सरांपर्यंत या दिग्गज नेत्यांबरोबर काम करायचं, त्यांना जवळून पाहण्याचा योग आला. म्हणजे अटलजी अडवाणींकडे बघत 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 आम्ही पक्षाचं काम केलं. मी 92-93ला अटलजींना त्या महात्मा फुलेंच्या स्मारकावर आणलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चालक आमचे बाळासाहेब देवरसांपासून अनेक दिग्गज त्या भागात आम्ही आणलं. म्हटलं की बाबा आम्ही कुठे काम करतोय हे पहा. आणि मग या नेत्यांकडे पाहून काम करत असताना आपण तर शहरात आहे, हे नेते तर देशभर फिरले. म्हणजे पुण्यामध्ये आमच्या अरविंद लेण्यांनी मला एकदा सांगितलं की तळेगाव दाभाडेला सभेला जात असताना अटलजी शिवाजीनगरला
लोकलनी जायसाठी आम्ही गेलो तर तिथं गर्दी होती. तर एक दगड होता. त्या दगडावर अटलजी बसले काही वेळ. पण लोकल आली नाही. लोकल रद्द झाले म्हटल्यावर अटलजी शिवाजीनगरहून एसटीने प्रवास करून तळेगावला गेले. मग हा जो काही त्याग आहे देशासाठी, जनतेसाठी, तर मग आपण तर शहरी भागात काम करतोय आणि मग मी जसं सुरुवातीला म्हटलं, की स्वयंसेवक असल्यामुळे मला माहिती आहे, की लोकांपर्यंत तुम्ही जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत लोकं तुम्हाला मानणार नाहीत, तुमच्याबरोबर येणार नाहीत. लोकांना हा विचार पटणार नाही. आणि मग मी खूप 2000 मला साधारणतः 2002 साली मुंडे साहेबांनी सांगितलं, "बाबा कधीही पुनर्रचना होईल. ठीक आहे, तुला पर्वतीतून लढला, जिंकला, 99ला दिलं नाही, 2004ला तुला तिकीट दिलं नाही. मधीच तू मला एकदा माळशिरसला माळशेर. पाठवलं." म्हटलं, "ठीक आहे, पक्षाचा निर्णय आहे." पण मी 2005 पासून गडकरी साहेब अध्यक्ष होते. त्यांनी मला प्रदेशाचा अनुसूचित जाती मोर्चाचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिल्यानंतर आणि नंतरच्या काळात प्रदेशात चिटणीस मी त्यांनी केलं. आणि मला म्हणाले, की "अरे तू आता बाहेर नको जाऊ. पुण्यातल्या एखाद्या मतदारसंघात काम कर." तर मला ते म्हटले, की "बाबा कॅन्टोन्मेंट पुढच्या काळात राखीव होईल." तर इथे थोडं लक्ष घाल. त्या काळामध्ये मग हा मतदारसंघ कॅन्टोन्मेंट सेनेकडे होता. 2009ला पुनर्रचना झाली. मी माळशिरस लढलो. मग इथे मला ते म्हणत होते, "तू इथे लढ." अगदी गजानन कीर्तिकर साहेब प्रभारी होते सोलापूरचे सेनेचे. ते मला म्हटले, "तिकडे कशाला लढतो? तू इथे लढ." उद्धव ठाकरे साहेब सुद्धा म्हणाले, की "बाबा ए-बी फॉर्म मी तुला देतो." मी मुंडे साहेबांना म्हटलं, "मग मी फक्त केवळ निवडणूक लढण्यासाठी भाजप सोडून सेनेत गेलो, तर सेनेतले कार्यकर्ते नाराज होतील आणि मी भाजपचा आहे, तर भाजपचे नाराज होतील आणि मग केवळ आमदार होण्यासाठी पक्षांतर करावं, या वृत्तीचा मी नाही. मी जाणार नाही." मुंडे साहेबांना क्लिअर सांगितल्यानंतर मग मुंडे साहेब म्हटले, "ठीक आहे." बरं. आणि मग 2005 पासून ते 2014 हा जो काही कालखंड आहे आणि मग ठरवून 2013 साली जेव्हा मोदी साहेबांना देशभरातलं प्रचार प्रमुख भारतीय जनता पार्टीने केलं. देशातली पहिली सभा मुंडे साहेब म्हटले कॅन्टोन्मेंटला घे. आम्ही पुण्यात ती सभा केली आणि पुण्यात सुद्धा कॅन्टोन्मेंटला केली. त्याचा परिणाम चांगला झाला. 2009ला आम्ही खूप मागे होतो. अनिल शिरोळ साहेब जवळ-जवळ 30-40 हजार मतांनी कॅन्टोन्मेंटला मागे होते. विधानसभेलाही जरी सेना लढली आम्ही युती म्हणून, तरी 30-एक हजारांनी मागे होतो. पण आम्ही मग 2014च्या निवडणुकीमध्ये ते सगळं बॅकलॉग भरून काढून अनिल शिरोळे प्लसमध्ये गेले. मला पक्षाने लढवायला सांगितलं. दुर्दैव म्हणा, सुदैव म्हणा. आता निवडून मी आलो म्हणजे सुदैवानेच म्हणा. युती तुटली, मला लढायला सांगितलं. जनतेने मला निवडून दिलं आणि पुन्हा पक्षाने मंत्रीही केलं. म्हणजे मला सांगायचं आहे नवीन कार्यकर्त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून, तुमचं जर सातत्य असेल तर लोक तुम्हाला तुमच्यावर राहतात. म्हणजे आमच्या मतदारसंघात तर म्हणजे जसं तुम्ही त्याचा उल्लेख केला बरोबर आहे. बहुभाषिक मतदारसंघ आहे. हो. म्हणजे मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, केरळी आहेत, पंजाबी आहेत, उत्तर प्रदेशचे आहेत, बिहारचे आहेत. सगळ्या देशभरातले नागरिक त्या भागात राहतात. बरं. सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. पण त्यांना त्यांच्याकडे गेल्यामुळे, त्यांच्याशी बोलल्यामुळे आता लोकांचा समज असा आहे, की मुस्लिम भाजपला मतदान करत नाही. केरळी मुस्लिम आहेत ते करत नाहीत, ख्रिश्चन करत नाहीत. पण मग या मतदारसंघामध्ये अशी 80,000 मतं आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी आहेत, केरळी हो. मुस्लिम आहेत. मग यांनी सुद्धा आम्हाला मतदान केलं ना. आम्ही निवडून आलो म्हणजे मतदान केलेलं आहे. मग याचा अर्थ काय? तर तुमचा संपर्क असला पाहिजे व्यक्तिगत. आणि मला आनंद आहे, की माझा या मतदारसंघात प्रचंड संपर्क आहे. खूप मित्र आहेत. वेगवेगळ्या पक्षातले सुद्धा आहेत आणि मी अगदी जाहीर सांगतो. बरं. मला अनेक पक्षातल्या मित्रांनी निवडणुकीत मदत केली. मला पोलीस प्रशासन बी मदत करतं. बरं. मदत म्हणजे काय? तर ते असं चुकीचं माझ्याकडून अपेक्षा करत नाहीत. म्हणजे पोलिसांना माहिती आहे दिलीप कांबळे आणि भाजपचा कार्यकर्ता आहे ना, तो चुकीचा करणार नाही. मग चुकीचा करणार नाही तर तर त्याला मदत करा. बरं. मतदान करतात. माझ्याकडं पर्वतीलाही खूप मोठ्या पोलीस कॉलनी होत्या. आता कॅन्टोन्मेंटलाही 2 मोठ्या पोलीस कॉलनी होत्या आणि त्या तुम्हाला माहिती आहे की आता त्या मतदान यंत्रामुळे कुठल्या भागात मतं मिळाली का नाही ते कळतं. मला या भागात प्रचंड मतदान होतं. आणि तुमचा जसं तुम्ही म्हटलं की जनसंपर्क आहे आणि अर्थातच पक्षाचं एकूणच जी रणनीती आहे, ध्येय धोरणं आहेत, त्याला मिळालेलं हे यश आहे. अर्थात हे बदलत म्हणजे सगळं बदलत गेलेलं म्हणजे पूर्वी कसं की सगळी प्रतिकूल परिस्थिती होती, आता सगळी अनुकूल परिस्थिती आहे. तर हे बदलत असताना भाजप देखील बदललाय असं एक बोललं जातं. म्हणजे तुम्ही पहिली निवडणूक 95ला लढला. मला सांगा की
सारसबागेच्या परिसरामध्ये हार फुलं विकणारा माणूस आमदारकीला उभा राहतो, त्याला उमेदवारी मिळते, तो निवडून येतो, तो राज्याचा समाज कल्याण खात्याचा मंत्री होतो, राज्यमंत्री होतो. हे त्या काळात होतं. आणि तुमची निवडणूक ही खर्च जो आहे तो लाखाच्या आत असतो. बरोबर. 90-95,000, 90-93,000. आणि आता आता तुम्हाला ग्रामपंचायत निवडणूक ही लाखात तर होत नाही, पण तुमच्याकडे आता असलेले कार्यकर्ते, येणारे कार्यकर्ते, आत्ताही पक्ष प्रवेश करत असलेले कार्यकर्ते, भाजप बदलला असं म्हणायलाच लागेल. काळाच्या ओघामध्ये निवडणुकीचं तंत्र बदलले आहे आणि तुम्ही जर खर्चाचं म्हणाल तर खर्च वाढलाय निवडणुकीचा. बर. त्याला अनेक कांगोरे आहेत. बर. मग आता हा बदल स्वीकारलाय सगळ्याच पक्षांनी. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा बदल स्वीकारलाय. थोडाफार खर्च इकडे तिकडे होतो, पण 80% कार्यकर्ते आजही भारतीय जनता पार्टीचे स्वतःच्या घरी जेवून, स्वतःच्या घरी नाश्ता करून पक्षाच्या प्रचाराला येतात. हा बदल आहे. पण कार्यकर्ते येतात आणि आता जे इच्छुक आहेत, जे नेते आहेत, ते कशा पद्धतीनं काम करतात? आत्ताच तुम्ही म्हटलात की असे गळ्यामध्ये किलो किलो सोनं घालून लोक प्रवेश करतायत. पार्टी विथ त्या त्या डिफरन्स हा. भागातली भौगोलिक परिस्थिती, त्या त्या भागातलं राजकीय परिस्थिती याला अनुसरून काही व्यक्तीचं व्यक्तिमत्व असं आहे की आपल्याकडं स्वर्गीय आमदार रमेशजी वांजळे साहेब होते. ते सुद्धा गळ्यात प्रचंड सोनं घालायचे आणि मग त्या भागातले काही कार्यकर्ते प्रवेश करतात. ते त्याचं अनुकरण काही कार्यकर्ते करतायत. आज त्यांच्या गळ्यात सोनं आहे. मी म्हणजे मी सांगितलं आपल्याला आणि जाहीर सांगतो मी, की काही कार्यकर्ते आजही आमच्याकडे मुलाखतीला आल्यानंतर अर्धा किलोचं सोनं पुरुष कार्यकर्त्यांच्या गळ्यात होतं. आता काही काहींना वांजळे साहेबांचा आदर्श घ्यावा असं वाटत असेल. आता स्वतःच पैशाने केलेलं सोनं एखाद्याने गळ्यात घालणं वाईट काय नाही. मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की अरे हे वहिनींच्या गळ्यात शोभून दिसेल, तुझ्या गळ्यात नाही दिसत. आता ठीक आहे, कार्यकर्त्यांचा स्वभाव आहे. आणि तो काय म्हणेल कार्यकर्ता की बा मी माझ्या आई वडिलांची पुण्याई आहे, माझ्याकडं संपत्ती आहे, मी ते त्याच्यातून खरेदी केलं आणि मी घालतोय गळ्यात. आणि त्यामुळे मला काय म्हणायचं की दुसरा जो भाग आहे ज्याला म्हणतो आपण निवडणुकीचा खर्च वाढला, एकूणच राजकारण करायचं म्हटलं तर मोठं खर्चिक झालंय. मग सर्वसामान्य कार्यकर्ता कसं काय राजकारण करतात? भारतीय जसं मी जनता म्हटलं की तुमचं उदाहरण मी दिलंय की लाखाच्या आत तुमचा खर्च झाला होता. आज तुम्हाला तसेच बडे मोठे मोठे काय म्हणतात धनदांडगे, सम्राट, अ, अगदीच म्हणजे खूपच अगदी तो थोडासा तीव्र वाटेल पण सरंजामी प्रवृत्तीचे लोक असे हे फार बोटावर मोजणे एवढे आहेत ना. आजही मी तुम्हाला सांगतो, आजही भारतीय जनता पार्टी 80 ते 90% कार्यकर्त्यांनाच तिकीट देणार आहे. बाहेरून आता 5-10% येतील. त्याचा म्हणजे ज्या ठिकाणी आमचा कार्यकर्ता सक्षम नाही किंवा गेल्या वेळेस आम्ही ते प्रभाग जिंकू शकलो नाही, अशा ठिकाणी प्रवेश देतोय आम्ही. आमचे नगरसेवक समजा आता आमच्याकडे एक प्रभाग आहे. जुना 21 नंबर आणि आता नवीन 14 नंबर. त्या ठिकाणी आमचे चारही नगरसेवक निवडून आले. चारही कार्यकर्ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्या ठिकाणी आर-पी-आयला आम्ही एक सीट सोडली होती. स्वर्गीय नवनाथ कांबळे सुरुवातीला निवडून आले. नंतर मग पोटनिवडणूक त्यांची कन्या निवडून आली, हिमाली कांबळे. मग त्या प्रभागात आम्ही कोणाला प्रवेश नाही दिला ना. पण ज्या ठिकाणी आमचं संघटनात्मक ताकद कमी आहे किंवा कार्यकर्ता निवडून येऊ शकत नाही, अशा प्रभागात आम्ही काही लोक घेतलेत. आता ज्या ठिकाणी घेतलेत, त्या ठिकाणचा जो कार्यकर्ता आहे तो दुःखी आहे, नाराज आहे, तर त्याची नाराजी वेगळ्या पद्धतीने दूर केली जाईल. पक्षाचे नेतृत्व आहे, आम्ही भेटू. आरपीआय ला किती स्थान असणार आहे हो या युतीमध्ये, तुमच्या त्यांनी गेल्या महायुतीमध्ये? वेळेस कारण कारण ते गेल्या गेल्या वेळेस वेळी ते तुमच्याच चिन्हावरती लढले होते. लढले होते आणि त्यांना 10 सीट आम्ही दिल्या होत्या. हम्म. याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय करतील. बर. किती सीट आर-पी-आयला द्यायच्यात आणि आजही आमचा आग्रह असाच राहील आर-पी-आयच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, की त्यांनी कमळ चिन्ह घेऊन लढलात तर तुमचे नगरसेवक हम्म. चांगले निवडून येतील. बर. पण याचा निर्णय माननीय रामदासजी आठवले साहेब करतील किंवा त्यांचे शहराचे नेते आहेत ते करतील. पण आमचा आग्रह राहील की त्यांनी कमळाच्या चिन्हावर लढावं. पण हा निर्णय जो आहे तो माननीय मुख्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, बावनकुळे साहेब, आठवले साहेब हे बसून करतील. तर अगदी शेवटचा एक किंवा अगदी दीड प्रश्न आपण असं म्हणूयात. पहिला प्रश्न असा की
काय मुद्दे घेऊन? शेवटी आता निवडणूक आहे आणि निश्चितपणे हे व्यासपीठ आहे, तुम्ही आमचे स्पेशल गेस्ट आहात, तर काय मुद्दे घेऊन तुम्ही पुणेकरांसमोर जाणार आहात? का म्हणून त्यांनी तुम्हाला निवडून द्यायचंय? आम्ही अनेक वर्ष ऐकत होतो की पुणे शहरात मेट्रो येणार. हम्म. 2014 ते 19च्या या कालखंडामध्ये केंद्रात माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिल्यानंतर पुण्यात आज प्रत्यक्ष मेट्रो धावतीये. एक हा मुद्दा आम्ही मेट्रो आणली. पुणे शहरातल्या वाहतुकीच्या संदर्भात अनेक उपाययोजना आम्ही करण्याच्या दृष्टीने नवीन वाहतूक व्यवस्था सुधारायच्या दृष्टीने परवाच मुरलीधरांना मोहोळांनी सांगितलं होतं एक 15 दिवसापूर्वी की 2000 नवीन बसेस पुण्याला मिळत आहेत. मग ती वाहतूक व्यवस्था सक्षम केली. पुण्याला कायमस्वरूपी 24 तास पाणी मिळावं म्हणून आम्ही काही टाक्या पुण्यात बांधल्या, काही बांधून पूर्ण झाल्यात. त्याच्यामुळं पाण्याचं नियोजन नीट होईल. 30-35% जी गळती आहे पाण्याची ती थांबली जाईल. वाहतूक व्यवस्था सुधारली, पिण्याचं पाणी चांगलं दिलंय, शहराचे प्रश्न सोडवते आणि चांदणी चौकासारख्या ठिकाणचा जो प्रचंड वाहतुकीची कोंडी असणारा रस्ता आज विदेशात आल्यासारखा आज तो चौक केला आपण. अनेक ठिकाणचे रस्ते करतो आहोत. पुण्यातून बाहेर जायला आपण म्हणजे शिरूरपर्यंत फ्लायओव्हर करतोय, इकडे यवतपर्यंत फ्लायओव्हर करतोय. शहराचा रिंग रोड, शहरातली गर्दी कमी होण्यासाठी आपण करतोय. म्हणजे शहराच्या नागरिकाला सुविधा देण्याच्या दृष्टीने आपण हे सगळं करतोय. आणि आम्ही म्हणजे अनेक वर्ष बोलत होती लोक, त्यांनी केलं नाही, आम्ही करून दाखवलं. पुण्याच्या शेजारी एक विमानतळ करतोय आम्ही, कारण पुण्याचं विमानतळ आहे हे लष्कराचं आहे, त्याच्याला काही मर्यादा आहेत. म्हणजे पुणेकरांचे प्रश्न आम्ही सोडवले. म्हणजे काँग्रेसच्या काळात मेट्रो खालनं करायची का वरनं करायची 30 वर्ष घालवले त्यांनी. आम्ही 2014 ते 19 माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळखंडात निर्णय केला. केंद्रात मोदी साहेबांचं सरकार असल्यामुळे त्यांनी त्याला मंजुरी दिली, निधी दिला. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका असं मिळून करतोय. स्वारगेट ते हडपसर मेट्रो करतोय आम्ही. ही मेट्रो आता जी रामवाडेपर्यंत आहे ती वाघोलीपर्यंत नेतोय. मग आणि स्वारगेटची मेट्रो कात्रजपर्यंत नेतोय. इकडं खडकवासल्यापर्यंत करतोय. म्हणजे पुणेकरांसाठी आम्ही हे करतोय सगळं. चला, शेवटचा प्रश्न, जसं मी म्हटलं की हा दीडच प्रश्न, कारण हा एक प्रश्न झालाय ना, अर्धा प्रश्न जाता आता तो असा की किती जागा भारतीय जनता पक्षाच्या आणि एकूण तुमच्या आम्ही महायुतीच्या येतील? 125 जागा निवडून आणण्याचं ध्येय निश्चित केलंय आणि ते पूर्ण करणार आहोत. फक्त भाजपच्या? भारतीय जनता पार्टी. बघूयात मतदार राजा काय निकाल देतो ते. जसं आता दिलीप कांबळे यांनी सांगितलंय की आम्ही कुठले मुद्दे घेऊन जातो आहोत, कुठले कुठले प्रश्न आम्ही सोडवलेत. ट्रिपल इंजिन सरकारचे फायदे देखील त्यांनी सांगितले, म्हणजे केंद्रात, राज्यात आणि महापालिकेमध्ये सरकार आल्यानंतर काय काय केलंय आणि आणखी काय करणार आहोत. तरी देखील पुणेकर, सामान्य पुणेकर हा समाधानी आहे का, याचं उत्तर आपल्याला निवडणुकीच्या निकालातून मिळणार आहे. दिलीपजी, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खरोखर दिलखुलास म्हणून काय गप्पा मारल्यात. धन्यवाद. मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांचे आभार. थँक्यू. धन्यवाद. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.